महानगरपालिकेकडून आज सकाळपासून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या शेजारील अतिक्रमणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरात अनधिकृतरित्या उभारलेल्या झोपड्या, छोटी दुकानं यांवरही ही कारवाई करण्यात आली। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू केले असून जे बांधकाम परवानगीशिवाय उभे करण्यात आले होती ते हटवण्यात येत आहेत। या कारवाईमुळे अनेकांचे संसार अचानक उद्ध्वस्त झाले आहेत। नागरिकांचे म्हणणे आहे की त्यांनी या जागेवर वर्षानुवर्षे वास्तव्य केले होते आणि अचानक झालेल्या या कारवाईमुळे ते हवालदिल झाले आहेत। अतिक्रमण हटवण्याची ही मोहीम संपूर्ण शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात राबवली जात असून पुढील काही दिवसांमध्ये इतर भागांमध्येही अशीच कारवाई होणार असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। 15 एप्रिलला त्यांनी शील गाठलं होतं, कोर्टात आमची केस चालू आहे। आम्ही त्यातनी विनवण्या करायलोय, आता त्यांनी पाडायला या लागल्यात, तरी पण आम्हाला फक्त 2 दिवसाची मुदत द्या। आता अचानक आज सगळं अजून आमचं सामान आहे, ऐकतो मॅडम, ऐकायला तयार नाहीत। सांगा गरीब सामान्य लोकांनी काय करायचं? एक तर त्यांनी जागा आम्हाला दिलेलंच नाही आहे, त्यामुळे आम्ही काय करायचं सांगा? अचानक काय आम्हाला नोटीस नाही, काय नाही, अचानक आल्या मग त्याने आम्हाला अगोदर फोन करायला पाहिजे ना की आम्ही शेड काढणार आहे म्हणून, मग आम्ही काढून घेतलो असतो ना। आणि सील लावलंय आणि आम्हाला जागा पण दिलेली नाही। सासूबाजी 90 वर्षाची आहे, तिथे बेडवर आया, पाहिजे तर तुम्ही चौकशी करा, भाड्याच्या घरात आया। मग अतिक्रमणचे अधिकारी आहेत काय, एखादा कोणता आता ह्या 2 टपऱ्या तिथं होत्या, ही चहाची टपरी आणि ही टपरी होती, त्यावेळेला ह्या टपऱ्या तिथं होत्या त्या हलवायला लावल्या त्यांनी। तिथनं या लोकांनी हातावर जो पोट आहे यांचं इथं घेतल्या, खरं तिथं गाड्या लागतात, त्याच्यावर काय त्या लोकांनी कारवाई केलेली नाही। त्याला आम्ही जवळजवळ मी स्वतः वैयक्तिक 2-3 वेळा या माध्यमातून तुमच्या दाखवून दिले की बाबा तिथं बिंदू चौकातल्या गाड्या आणून लावतात, पर्यटकांच्याकडं पैसे घ्यायचं आणि ते पैसे आपल्या खिशात घालायचे। तसंच वरती दूध कट्ट्याला पण जातोय रस्ता, तिथं पण कधी नो पार्किंगचं जागा आहे, तिथं पण तिकडच्या गाड्या आणून लावायची आणि ते पैसे घ्यायचं। त्या साळोगेला ते दिसत नाही, तो अधिकारी, आणि उद्धट आहे तो अधिकारी। साळोगे महापालिकेचा मेन अधिकारी आहे ना, तो एकदम उद्धट आहे। त्याला मी म्हटलं बाबा 1-2 दिवस थांब, नागरिक साहित्य बाहेर घेऊ देत, मग काय असेल ते तुझी कारवाई घे। नाही, आयुक्त मॅडमना पण मी आता रिक्वेस्ट केली, आयुक्त मॅडम पण म्हणतात हे गाडीचं भाडं वाढतंय असं तसं सांगायला लागल्यात। मग या नागरिकांनी करायचं काय, कोणाकडे नाही मागायचं? 1 दिवसाला असं काय वेळा लागलंय त्यांना? केशवराव भोसले जवळून आता जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं, अजून ते पूर्ण झालेलं नाही। हे गाळं पण त्या निमित्त सगळ्यांचं काढून घेतलेलं आहेत, त्यावेळी आम्ही प्रामाणिकपणाने ते सगळे गाळं त्यांच्या ताब्यात दिलेलं आहेत, पण ते आता 8 महिन्यानंतर ही कारवाई करायला लागलेली आहेत वर्षानं जवळजवळ। तर ते सगळं व्यवस्थित करून जरा लवकरात लवकर तिथे सगळं साफसफाई करून घ्यावं, नाहीतर तिथे कुत्री, मांजरं, घूस, उंदीर हे सगळं मरून पडाले आणि ते वास त्याचा सगळा लोकांना, नागरिकांना भरपूर त्रास व्हायला इथल्या। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।